नमस्कार मित्रहो, आज आपण हाऊ टू अप्लाय फॉर PhD अँड हाऊ टू फेस द PhD इंटरव्ह्यू या दोन विषयांशी निगडीत चर्चा करणार आहोत. PhD ला अप्लाय कसं करायचं आणि PhD चा इंटरव्ह्यू कसा द्यायचा, म्हणजे PhD साठीची मुलाखत कशी द्यायची, या दोन विषयांशी निगडीत आज चर्चा इथे होईल. मी डॉक्टर शंकर लावरे, प्राचार्य, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोने. आज आपण याविषयी बोलत असताना पहिला पार्ट जो असेल आपला ऍडमिशन टू PhD, ऍडमिशन प्रोसिजर टू MPhil PhD. MPhil PhD साठीची ऍडमिशन प्रोसिजर जी आहे ती कशी असावी किंवा ती कशी आहे. तर प्रत्येक कॅन्डिडेटला जेव्हा PhD ऍडमिशन घ्यायचं असतं तेव्हा त्यांनी पेट एक्झाम पास करणं अपेक्षित असतं. ही पेट एक्झाम म्हणजे PhD एंट्रन्स टेस्ट एक्झाम हे प्रत्येक विद्यापीठ वर्षातनं एकदा घेतं. त्यामध्ये जे कॅन्डिडेट पास होतील ते सर्व कॅन्डिडेट PhD ऍडमिशन घेण्यासाठी एलिजिबल होतात. म्हणजे पेट एक्झाम पास झाल्यानंतरच PhD ऍडमिशन होऊ शकतं. म्हणजे ऍडमिशन फॉर MPhil अँड PhD shall be through the PhD entrance test that is paid conducted by the university. पुणे विद्यापीठ असेल, औरंगाबाद विद्यापीठ असेल, नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ असेल, हे प्रत्येक विद्यापीठ आपापली पेट एक्झाम घेत असतं आणि त्या पेट एक्झाम मध्ये जे विद्यार्थी पास होतात ते PhD ला ऍडमिशन घेऊ शकतात. परंतु असे काही कॅन्डिडेट आहे की त्यांना ही पेट एक्झाम द्यायची गरज नाही, ते याच्यातनं एक्झामटेड आहेत. कुठले कुठले कॅन्डिडेट यातनं एक्झामटेड आहेत की जे UGC नेट पास आहेत, ज्यांनी UGC नेट पास केली, UGC नेट इन्क्लुडिंग GRF आहेत ते, किंवा UGC नेट पास केले ते सुद्धा याच्यातनं एक्झामटेड आहेत. UGC CSIR नेट पास केलेले आणि त्याच्यामधले GRF हे सुद्धा याच्यातनं एक्झामटेड आहेत. सेट एक्झाम म्हणजे स्लेट किंवा गेट एक्झाम दोन्ही मध्ये पास असेल किंवा सेट मध्ये किंवा गेट मध्ये पास असेल, पण तो एक व्हॅलिड स्कोर आहे. तो स्कोर असल्याशिवाय मात्र याच्यामध्ये ऍडमिशन घेणं शक्य नाही. म्हणून सेट पास असेल, गेट पास असेल, पण त्याचा जर व्हॅलिड स्कोर असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. त्याचबरोबर टीचर फेलोशिप होल्डर, जे टीचर फेलोशिप होल्डर आहेत ते याच्यातनं एक्झामटेड आहेत. तसंच कॅन्डिडेट हु हॅव पास्ड MPhil प्रोग्राम्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी. समजा मला पुणे विद्यापीठात ऍडमिशन घ्यायचं आहे, तर मी पुणे विद्यापीठाचे जर MPhil प्रोग्राम कंप्लीट केला असेल, MPhil कंप्लीट केला असेल, MPhil मी तिथून पूर्ण केला असेल आणि MPhilचं डिक्लेरेशन माझ्याकडे असेल, तर मी या पेट एक्झाम मधनं एक्झामटेड आहे. सो महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी सांगायची की पेट थ्रू PhD ला ऍडमिशन केलं जातं, परंतु UGC नेट, CSIR नेट किंवा सेट किंवा गेट किंवा टीचर फेलो किंवा MPhil ज्यांनी कंप्लीट केलं हे सर्व याच्यातनं एक्झामटेड असतील आणि ते डायरेक्ट PhD ला ऍडमिशन घेऊ शकतील. या पुढचा महत्वाचा पार्ट मला सांगायचा आहे तो असा की जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायला पाहिजे, आपल्याला काय काय पूर्व तयारी करायला पाहिजे. सो बिफोर यू अप्लाय टू द PhD रिसर्च सेंटर, ज्या रिसर्च सेंटर मध्ये मला ऍडमिशन घ्यायचंय त्या रिसर्च सेंटर विषयी मला माहिती करून घेणं गरजेचं आहे. महत्वाची माहिती काय काय घ्यायला पाहिजे मी? चेक द वॅकंट पोझिशन, त्या सेंटरला वॅकंट पोझिशन किती आहे, PhD साठीच्या वॅकंट सीट्स किती आहे. जर वॅकंट सीट्स मला माहिती असतील तर त्या गाईड वाईज वॅकंट सीट्स किती आहेत आणि सेंटर वाईज किती आहेत. समजा ह्या सेंटरला आज 25 जागा PhDच्या आहेत, 25 पैकी तिथे 5 गाईड आहेत, म्हणजे प्रत्येक गाईडकडे साधारणतः 5 किंवा 6 जागा असतील. त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरी, रिझर्वेशन कॅटेगरी हेही इन्क्लूड केलेलं असणार आहे. त्यामुळे त्या रिसर्च सेंटरला किती PhDच्या वॅकंट पोझिशन्स आहेत आणि मला जी जागा पाहिजे ते तिथे आहे का, हे जर मला कळलं तर मला तिथे ऍडमिशन घेणं सोपं होईल. हे विद्यापीठाच्या वेबसाईट वरती डिक्लेअर केलेलं असतं. जर पुणे विद्यापीठाच्या वेबसाईट आपण गेलो तर PG सेक्शनला, PG ऍडमिशन्सला आपण जर जाऊन बघितलं तर तिथे गाईड वाईज आणि सेंटर वाईज वॅकन्सीज डिक्लेअर केलेल्या आहेत. ते आपण बघू शकता. कुठल्या गाईडकडे जागा आहे, कुठल्या सेंटरला जागा आहे, हे आपण शोधायचं आणि त्याप्रमाणे तयारी करायची. दुसरा पार्ट असेल रीड द रिसर्च इंटरेस्ट अँड वर्क कॅरीड आउट बाय सुपरवायझर्स फ्रॉम द सेंटर्स कन्सर्न. त्या सेंटरला जे गाईड आहेत, जे सुपरवायझर आहेत,
त्यांनी कुठल्या विषयात काम केलंय, त्यांचा रिसर्च इंटरेस्ट काय हे जाणून घ्यायला पाहिजे. समजा मला एका विषयात काम करायचं आहे, त्या विषयाचं गाईडशिप तिथे आहे का, तिथं गाईड तयार असेल का, मला जे काम करायचं त्याला कोणी मला सुपरवायझर करू शकेल किंवा सुपरवायझर मिळू शकेल, हे मला माहिती असणं गरजेचं आहे. कारण मला जर एका विषयात काम करायचं, एखाद्या ठराविक विषयात काम करायचं आणि तिथे जर तो गाईड नसेल तर त्या सेंटरला मी अप्लाय करून काही उपयोग होणार नाही. तर महत्वाचा पार्ट आहे, ज्या सेंटरला मला अप्लाय करायचं तिथे तो गाईड मिळणं आणि त्याचा विषय माझ्या विषयाला सुसंगत असणं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा, जेव्हा मला गाईडची लिस्ट माहित होईल, सेंटर माहिती होईल, त्याचबरोबर मला माहिती आणखी करून घ्यायचं आहे, नो युअर पोटेन्शियल सुपरवायझर. त्या 5 किंवा 6 गाईड पैकी कोण मला गाईड करू शकेल. सर्वच तर करणार नाही, जो कोणी असेल त्याचा आणि माझा टॉपिक जुळता मिळता पाहिजे, किंवा त्या सुपरवायझरनी माझ्या रिसर्च टॉपिक मध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच तो मला गाईड करू शकेल. सो नो युअर पोटेन्शियल सुपरवायझर. पोटेन्शियल सुपरवायझर म्हणजे कोण मला सुपरवाइज करू शकेल याची माहिती त्यांच्या कामावरनं मला कळू शकते. त्याचबरोबर हु विल गाईड यू फॉर द प्रपोज्ड रिसर्च टॉपिक. जे टॉपिक मला निवडायचे आहेत, ज्या टॉपिक मध्ये मला काम करायचं त्या टॉपिकला कोण गाईड मला चांगलं मार्गदर्शन करू शकेल हे मला शोधता आलं पाहिजे. आणि दुसरा जो पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये, व्हॉट सॉर्ट ऑफ रिसोर्सेस डज द रिसर्च सेंटर हॅव. त्या रिसर्च सेंटरला कुठले कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत, मला जो रिसर्च करायचा आहे त्या रिसर्चसाठी लागणारं मटेरियल, लागणारी सामग्री, लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर जर त्या सेंटरला असेल तर नक्कीच माझं काम सुखकर होऊ शकतं आणि वेळेत पूर्ण होऊ शकतं. जर ते तिथे नसेल तर कदाचित मला वेळ लागू शकतो किंवा मला आउटसोर्सिंग करावं लागेल. त्यानंतर जर रिसोर्सेस अवेलेबल आहे, गाईड अवेलेबल आहे, सीट्स अवेलेबल आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या तर त्या माणसाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. म्हणजे आपलं जे पोटेन्शियल गाईड आहेत किंवा सुपरवायझर आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बोलणं गरजेचं आहे. टॉक अबाउट युअर रिसर्च इंटरेस्ट. मला ह्या विषयात इंटरेस्ट आहे, मला हे काम करायचं आहे आणि असं काम केलं तर मी 3 वर्षात किंवा 4 वर्षात किंवा 5 वर्षात माझा रिसर्च कंप्लीट करू शकेल. ह्या रिसर्चचा समाजाला काहीतरी फायदा होईल, हा जो माझा रिसर्च इंटरेस्ट आहे याच्याविषयी मी त्यांच्याशी डिस्कस करणं गरजेचं आहे. त्यामुळे बिफोर अप्लाइंग टू द रिसर्च सेंटर यू शुड नो द वॅकंट पोझिशन्स, यू शुड नो potential researchers in the department or in the center, and who will be your supervisor. Contact him and then discuss with him about your research topic. त्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपण करायला पाहिजे. या जर केल्या तर आपलं काम थोडंसं सुखकर होतं. पुढचा पार्ट, जेव्हा आपण आपल्या गाईडचे डिस्कस करू, ज्याच्याबरोबर आपल्याला काम करायचं त्यांच्याशी डिस्कस करू, डिस्कस करून झाल्यानंतर ते आपल्याला गाईड करतील. विद्यापीठाच्या वेबसाईटवरती PhDच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये रिसर्च प्रपोजल कसं करावं याच्या पूर्ण गाईडलाईन आहेत. त्याच गाईडलाईन मी इथे देतोय. याच्यामध्ये महत्वाचं असेल की एक ब्रीफ सिनॉप्सिस, तुम्हाला 8 ते 10 पेजेसचं ब्रीफ सिनॉप्सिस तयार करायचं आहे. सिनॉप्सिस म्हणजेच तुमचं एक ब्रीफ प्रपोजल. हा टॉपिक असा असेल, याच्यामध्ये हा प्रश्न आहे, तो कसा सॉल्व्ह करायचा, त्यासाठी कुठला मेथोडॉलॉजी वापरायचा, याचं रॅशनल काय असेल, या सिक्वेन्स मध्ये आपण आपला एक रिसर्च टॉपिक तयार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये असेल टायटल ऑफ द रिसर्च. टायटल ऑफ द रिसर्च टॉपिक, तुमचा जो रिसर्च टॉपिक आहे त्याचं टायटल तुम्हाला फिक्स करायला पाहिजे. एक छान टायटल ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 15 शब्द किंवा कमी शब्द असतील असं एक कॅची टायटल तुम्हाला करता आलं पाहिजे. त्या टायटलमध्ये तुमचे कीवर्ड्स यायला पाहिजेत. असा रिसर्च टॉपिकचं टायटल तुम्ही तयार करायचं. त्या रिसर्च टॉपिक रॅशनल अँड सिग्निफिकन्स आपल्याला लिहिता आला पाहिजे. नेमकं काय रॅशनल आहे, या कामामागे नेमकं आमचा हेतू काय, याच्यातनं काय फायदा होईल, याचा सिग्निफिकन्स काय असेल, याविषयी आपल्याला थोडंसं इंट्रोडक्शन मध्ये लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर त्या टॉपिकवर आतापर्यंत कोणी कोणी काम केलं, कुठे कुठे काम झालं, काय काम झालं आणि त्या कामामध्ये कुठे गॅप्स बाकी आहेत, म्हणजे वर्क डन in the research area and need for more research. हे जे रिसर्च गॅप शोधलंय ते रिसर्च गॅप शोधण्यासाठी आतापर्यंत आपल्या रिसर्च एरियामध्ये कोणी काम केलंय, कोण कोण पोटेन्शियल रिसर्चर्स आहेत ते आपण शोधले पाहिजे. कारण त्यांच्या रिसर्च आपल्याला फायदा होणार आहे. आपला तो बेस असेल त्याच्यावरती आपण रिसर्च टॉपिक ठरवू शकतो.
त्यानंतर स्टेटमेंट ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. मेन एम, ब्रॉड जी तुमची आयडिया आहे, ब्रॉड एम तुमचं असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, तुम्हाला काय गोल अचीव्ह करायचा आहे, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, ते तुमचं मेन एम असणार आहे. आणि त्यातले काय काय सब पॉइंट्स असतील ते आपले ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. हे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर कुठल्या मेथड्स आणि कुठल्या टूल्स अँड टेक्निक्स आपण वापरणार आहोत याची माहिती देणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत कोणी कुठले टूल वापरले, ते सायंटिफिकली प्रूव्हन टूल आहेत का, असे टूल्स वापरून आपण आपली मेथोडॉलॉजी आणि टेक्निक्स डेव्हलप करू शकतो. ते टेक्निक्स याच्यामध्ये येणं गरजेचे आहे. आणि काइंड्स ऑफ कन्क्लुजन एक्सपेक्टेड अँड देअर पॉसिबल व्हॅल्यू. हे काम केल्यानंतर काय एक्सपेक्टेड कन्क्लुजन आहे, नेमकं एक्सपेक्टेड काय आहे, त्यातनं काय मिळू शकतं आणि त्याच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय असतील याच्याविषयी ब्रीफ राईटअप देणं गरजेचं आहे. आणि फायनली प्लॅन ऑफ रिसर्च. जे आपलं रिसर्च आहे हे 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये कसं आपण प्लॅन करू, कसं त्याचं फ्रेमवर्क करू, हे फ्रेमवर्क तयार करून ते 3 वर्षामध्ये संपेल याची एक आपल्याला ग्राफिकल असेल किंवा इयर वाईज प्लॅन हे देणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण जे रेफरन्सेस आता आपण बघितले, आपण जे बुक रेफर केलेत किंवा आपण जे रेफरन्स पेपर रेफर केलेत, त्याची एक बिब्लिओग्राफी, त्याचं एक रेफरन्स सूची आपल्याला शेवटी देणं गरजेचं आहे. हे झालं आपलं ब्रीफ राईटअप किंवा सिनॉप्सिस किंवा रिसर्च प्रपोजल. त्याच्यामध्ये नंतर बरेच मॉडिफिकेशन होऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या मुलाखतीला जाण्यापूर्वी ही पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. का तयारी करायची, की तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहे, तुमच्या मनामध्ये जो टॉपिक असणार आहे त्याच्याविषयी तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती माहिती या सिक्वेन्सनी जर असेल तर डेफिनेटली आपल्याला त्याचा फायदा होईल. ज्याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह महत्वाचे आहेत, सर्वे ऑफ वर्क डन इन द रिसर्च महत्वाचं आहे, कुठल्या मेथड वापरणार आहोत, कुठले टेक्निक्स वापरणार हे महत्वाचं आहे, त्याचबरोबर प्लॅन ऑफ रिसर्च महत्वाचं आहे आणि शेवटी बिब्लिओग्राफी. हे सर्व पॉइंट्स याच्या साह्यानं आपण आपलं रिसर्च प्रपोजल करू शकतो. हे रिसर्च प्रपोजल करत असताना आपला जो पोटेन्शियल सुपरवायझर आहे, जो गाईड आहे, त्याची मदत आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं प्रपोजल तयार झालं की आपण पुढे जाऊ शकतो. तुमचं प्रपोजल रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तुम्ही अप्लाय पण केलंय. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला विद्यापीठाकडनं एक सेंटर अलॉट केलं जातं. ज्या सेंटरला तुम्ही अप्लाय केलंय त्या सेंटरकडनं आपल्याला एक कॉल येतो की आपली मुलाखत ह्या दिवशी आहे. ही मुलाखत कशी असेल, ह्या मुलाखतीसाठी कोण कोण असू शकतं याची माहिती आपल्याला थोडीशी करून घेऊया. जर पीएचडीचा इंटरव्ह्यू आहे त्याची कमिटी मध्ये कोण कोण असतं, तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटी फॉर पीएचडी इंटरव्ह्यू हा महत्वाचा पार्ट आहे. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट जर असेल, ही कमिटीचं कॉन्स्टिट्यूशन कसं असतं, या कमिटीमध्ये कोण कोण असेल. विद्यापीठाची जर डिपार्टमेंट असेल, त्या सेंटरला आपल्याला जर पीएचडी करायची असेल विद्यापीठाच्या, म्हणजे समजा पुणे विद्यापीठाचं बॉटनी डिपार्टमेंट असेल किंवा फिजिक्स डिपार्टमेंट असेल किंवा केमिस्ट्री डिपार्टमेंट असेल किंवा मराठी डिपार्टमेंट असेल, त्या सेंटरला जाऊन आपल्याला जर पीएचडी करायची असेल, तिथे आपली मुलाखत घेण्यासाठी कमिटीमध्ये कोण कोण असू शकतं. तर त्या कमिटीमध्ये त्या कमिटीचे जे चेअरमन आहेत ते असतील हेड ऑफ द डिपार्टमेंट. त्या विभागाचे विभाग प्रमुख या कमिटीचे चेअरमन असतील. आणि 2 नॉमिनी नॉमिनेटेड बाय व्हाईस चान्सलर. व्हाईस चान्सलरने नॉमिनेट केलेले 2 नॉमिनी. सो नॉमिनीज ऑफ व्हाईस चान्सलर, त्याच्यामध्ये जनरल आणि रिझर्वेशन. एक नॉमिनी हा जनरल असेल आणि दुसरा नॉमिनी हा रिझर्वेशन साठी असेल. त्याचबरोबर 2 सब्जेक्ट एक्सपर्ट असतील. But these subject experts should be approved by vice chancellor. Approved by vice chancellor म्हणजे व्हाईस चान्सलरनी अप्रूव्ह केलेले 2 एक्सपर्ट, सब्जेक्ट एक्सपर्ट, आपल्या विषयातले एक्सपर्ट. त्यामध्ये एक असेल रिसर्च गाईड ऑफ द डिपार्टमेंट कन्सर्न. ज्या डिपार्टमेंटला आपण ऍडमिशन घेणार आहोत त्या डिपार्टमेंटचा एक रिसर्च गाईड. आणि दुसरा रिसर्च गाईड ऑफ रिकॉग्नाइज्ड रिसर्च सेंटर एक्सटर्नल. डिपार्टमेंट व्यतिरिक्त इतर सेंटरचा कोणीही रिसर्च गाईड, त्या विषयाशी निगडीत असणारा रिसर्च गाईड पण सेंटरच्या बाहेरचा, अशी ह्या लोकांची कमिटी असेल. हे एक्सपर्ट्स आपल्याला असतील आणि हे एक्सपर्ट आपल्याला आपल्या रिसर्च विषयी विचारतील, जाणून घेतील आणि ठरवतील की आपण रिसर्च व्यवस्थित याच्यामध्ये करू शकू किंवा आपल्याला काय अडचण येतील. समजा आपण एखाद्या कॉलेजमध्ये
जे सेंटर आहे त्या सेंटरला आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तिथली कमिटी कशी असेल. कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटी फॉर पीएचडी इंटरव्ह्यू अफिलिएटेड कॉलेजेस ऑर इन्स्टिट्यूशन. एखादं अफिलिएटेड कॉलेज आहे विद्यापीठाला, त्यांच्याकडे रिसर्च सेंटर आहेत, असे सेंटरला जर आपल्याला पीएचडी करायची, तिथली कमिटी कशी असेल. तर त्या कमिटीचा चेअरमन हा महाविद्यालयाचा प्राचार्य असेल किंवा डायरेक्टर. महाविद्यालयाचे प्रिन्सिपल or director will be the chairman of committee. Two nominees of vice chancellor, one general, one reservation. Vice chancellor's nominee, general category and reservation category. त्याचबरोबर दोन सब्जेक्ट एक्सपर्ट. याच्यामध्ये एक सब्जेक्ट जो एक्सपर्ट असतो तो त्या डिपार्टमेंटचा, कन्सर्न डिपार्टमेंटचा हेड असेल किंवा त्या डिपार्टमेंटचा रिसर्च डायरेक्टर असेल किंवा गाईड असेल, आणि दुसरा रिसर्च गाईड ऑफ रिकॉग्नाइज रिसर्च सेंटर. दुसरं एखादं रिसर्च सेंटर जवळपासचं किंवा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील एक रिसर्च सेंटर त्या विषयाचं जिथे असेल तिथला जो सुपरवायझर असेल तो आपल्याला इथे एक्सपर्ट म्हणून असू शकतो. त्यानंतर समजा तुम्ही एनसीएल किंवा आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट एखाद्या रेकॉग्नाइज रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये जर तुम्हाला पीएचडी करायची असेल तर त्याची कमिटी थोडी वेगळी असते. तर त्या कमिटीमध्ये त्या रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशनचा डायरेक्टर हा चेअरमन असेल. त्यानंतर अकॅडमिक कोऑर्डिनेटर ऑफ द इन्स्टिट्यूशन हा त्याचा मेंबर असेल. सब्जेक्ट एक्सपर्ट शुड बी अ प्रोफेसर फ्रॉम युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कन्सर्न. ज्या विषयाची पीएचडी ची इंटरव्ह्यू असेल त्या विषयाच्या डिपार्टमेंटचा प्रोफेसर हा एक त्याचा मेंबर असेल. and a nominee of vice chancellor reservation. Nominee of vice chancellor reservation हे 4 एक्सपर्ट्स या कमिटीमध्ये असू शकतील. जी कमिटी असेल ती कमिटी आपल्या मुलाखतीच्या वेळेस काय काय गोष्टी जज करणार आहे, तर त्या आहेत 3 गोष्टी. aspects to be considered for PhD institute. कुठले इंटरव्ह्यूसाठी कुठले aspect कन्सिडर केलेले आहेत विद्यापीठाने त्यांच्या गाईडलाईन मध्ये दिलेला आहे की पहिला आस्पेक्ट जो असेल तो आहे वेदर द कॅन्डिडेट पजेसेस द कॉम्पिटन्स फॉर प्रपोज रिसर्च. त्या कॅन्डिडेट मध्ये तो कॉम्पिटन्स आहे का हे चेक केलं जाईल. त्यासाठी ते प्रपोजल बघतील, त्यासाठी काही प्रश्न विचारले जातील, त्यासाठी रिसर्च विषयी ते माहिती घेतली जाईल. So they will be checking whether the candidate possesses the competence for proposed research work. त्या विद्यार्थ्याचं बॅकग्राऊंड रिसर्च कसं आहे याच्यामध्ये चेक केलं जाईल. दुसरा आस्पेक्ट असेल whether the research work can be suitably undertaken at the institution or college. जिथे तुम्हाला काम करायचंय ते काम तिथे होऊ शकतं किंवा नाही याविषयी ते शहानिशा करतील. कमिटीचं ते महत्वाचं काम असेल की तिथे काम होऊ शकतं किंवा नाही होऊ शकणार किंवा काय अडचणी येऊ शकतात याची शहानिशा करणं. आणि तिसरा आस्पेक्ट असेल वेदर द प्रपोज रिसर्च कॅन कॉन्ट्रीब्यूट टू न्यू ऑर ॲडिशनल नॉलेज. हे जो रिसर्च आपण घेतलाय, जो आपण करू इच्छितो, त्याचं ॲडिशनल नॉलेज समाजाला कुठे उपयोग येऊ शकेल का किंवा कुठेतरी नवीन कॉन्ट्रीब्युशन आपल्याला होऊ शकेल का, काहीतरी नवीन याच्यात आपल्याला मिळू शकेल का, याविषयी ते जजमेंट घेतील. या 3 गोष्टीवरती आपला पूर्ण इंटरव्ह्यू असणार किंवा आपली जी मुलाखत असेल या 3 मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरत असणार आहे. बघा, वेदर द कॅन्डिडेट पजेसेस कॉम्पिटन्स टू द प्रपोज रिसर्च वर्क. कॉम्पिटन्स आहे किंवा नाही हा महत्वाचा पार्ट. कॉम्पिटन्स विथ रिस्पेक्ट टू प्रपोज रिसर्च. जे रिसर्च तुम्ही प्रपोज केलंय, जे तुम्ही करू इच्छिता त्यासाठी तुमचा कॉम्पिटन्स आहे का. वेदर द रिसर्च वर्क कॅन बी सुटेबली अंडरटेकन इन द इन्स्टिट्यूट ऑर कॉलेज. कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूशन मध्ये हे काम होऊ शकतं की नाही हे शोधायचं काम. आणि तिसरं प्रपोज वर्क आहे, वेदर इट विल कॉन्ट्रीब्यूट न्यू नॉलेज किंवा ॲडिशनल नॉलेज किंवा नवीन काही गोष्टी किंवा ॲडिशनल काही गोष्टी आपण करू शकतो का. हे 3 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. या होतील. त्यामुळे
जी कमिटी आपली असेल ही कमिटी आपल्याला असे प्रश्न विचारू शकतो. कमिटी विल रिव्ह्यू युअर रिसर्च प्रपोजल स्टेटमेंट ऑब्जेक्टिव्ह. ते आपण त्यांना जे आपला ब्रीफ सिनॉप्सिस असतो तो आपण त्यांच्या समोर दिला की ती कमिटी रिसर्च प्रपोजल त्याचे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह याच्याविषयी पूर्ण शहानिशा करेल. Committee will ask you question to check your competence level of interest for the proposed research and thought you put to write the rational research problem, objective and hypothesis. Rational तुम्ही जे लिहिलंय, रिसर्च प्रॉब्लेम जे लिहिलेत, ऑब्जेक्टिव्ह जे लिहिलेत आणि हायपोथेसिस जे लिहिले, याच्यामध्ये तुम्ही किती प्रयत्न करून किती चांगलं लिहिलं गेलंय आणि त्याचा तुमचं थॉट प्रोसेस किती आपण दिली, लॉजिकल आहे का, या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख केलेला असतो. तो चेक करायचं काम हे कमिटीचं असेल. कमिटी ते व्यवस्थित चेक करेल. कमिटी विल चेक वेदर यू हॅव द रिक्वायर्ड बॅकग्राऊंड नॉलेज. तुमच्याकडे एक रिक्वायर्ड नॉलेज आहे का, रिसर्च करण्यासाठी तुम्ही तेवढे तयार आहात का, हे चेक केलं. इन्क्लुडिंग नॉलेज ऑफ की पीपल इन युअर रिसर्च एरिया. जे आपल्या रिसर्च एरियामध्ये लोकांनी काम केलं, जे आपले रेफरन्सेस आपण वापरलेत त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहेत का, त्या एरियामध्ये कोण कोण काम करतं, त्यांच्याकडून आपल्याला काय मदत मिळू शकते का, याची जी डिटेलिंग आहे याच्याविषयी थोडीशी माहिती ते मिळू शकतील, तुमच्याकडनं घेतील. किंवा मेथोडॉलॉजी तुम्हाला जे वापरायच्या त्या मेथोडॉलॉजी आपण कशा वापरू शकू, यासाठी आपण काय करू शकलोय, आपण काय काय कुठले कुठले पेपर रेफर केलेत, ही संपूर्ण माहिती आपल्याकडनं प्रश्न विचारून ते माहिती करून घेतील आणि त्यानंतर त्यांचं जजमेंट ठरवतील. त्यानंतर मेंबर्स मे ऑल्सो गेस युअर कमिटमेंट टू द प्रपोज्ड PhD. आपली कमिटमेंट किती, वेदर रिअली कमिटेड ऑर नॉट, याचं चेक करायचं काम ते तुम्हाला काही प्रश्नातून करतील. बिकॉज युअर गाईड अँड यू हॅव टू इन्व्हेस्ट टाइम अँड रिसोर्सेस. तुम्हाला हे रिसर्च पूर्ण करण्यासाठी कमीत कमी 3 वर्षाचा काळ, जास्तीत जास्त 6 वर्षाचा काळ लागणार आहे. एवढा मोठा काळ आपण इथे व्यतीत करणार आहोत, इथं एवढा मोठा टाइम आपण इथे देणार आहोत. हा टाइम कुठे वायला जायला नको याची काळजी घेतली जाणार आहे. आणि आपण जे रिसोर्सेस वापरतो ते रिसोर्सेस इथे खर्च होणार आहेत, त्यामुळे नक्कीच याच्यावरती विचार केला जातो. सो या 3 पॉइंटच्या प्रमाणे ही इंटरव्ह्यू आपली घेतली जाते. जर प्रश्न असतील, प्रश्न वेगळ्या प्रकारचे असतील, त्यातनं ते तुम्हाला जज करणार आहेत. अशा प्रकारे आपला इंटरव्ह्यू होणार आहे, अशा प्रकारे आपली मुलाखत होणार आहे. सो बिफोर इंटरव्ह्यू देण्यापूर्वी आपल्याला काही प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. काय काय करायला पाहिजे हे आपण थोडंसं बघितलं, पण काही बेसिक पॉइंट्स मला तुम्हाला सांगायचे आहेत. ते म्हणजे असे, राईट अ ब्रीफ प्रपोजल. एक सिनॉप्सिस आपण तयार करणं गरजेचं आहे ॲज पर द फॉर्मॅट गिवन बाय युनिव्हर्सिटीने जो फॉर्मॅट दिला, विद्यापीठाने जो फॉर्मॅट दिला त्याप्रमाणे आपलं सिनॉप्सिस करणं गरजेचं आहे. रिव्ह्यू युअर रिसर्च प्रपोजल ऑर स्टेटमेंट ऑफ पर्पज. आपण रिसर्च प्रपोजल जे करतोय ते व्यवस्थित रिव्ह्यू करायला पाहिजे, ते व्यवस्थित आपण वाचून घ्यायला पाहिजे, ते व्यवस्थित मांडता आलं पाहिजे आपल्याला, याची पूर्वतयारी करणं फार गरजेचं आहे. बी प्रिपेअर्ड टू टॉक अबाउट युअर रिसर्च इंटरेस्ट. तुमचा रिसर्च इंटरेस्ट काय, तुम्हाला हे काम का करायचं, याचा मागचं मोटिव्ह काय, याचं टॉपिकचं ओरिजिन कसं झालं, याच्यावरती ते आपल्याला प्रश्न विचारू शकतात. त्यामुळं आपण यासाठी प्रिपेअर असणं गरजेचं आहे. याचे एक्सपेक्टेड आउटकम काय हे आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. रिसर्चचे एक्सपेक्टेड आउटकम आपल्याला कमीत कमी जे एक्सपेक्टेड आहेत, होऊ शकतं, कदाचित होऊ शकणार नाही, पण मोस्टली आपण जे मनात एक ॲझ्युम केलंय, एक अझम्पशन आपल्या मनामध्ये असं होऊ शकतं, हे इथे सांगणं गरजेचं आहे. आणि फॅमिलिअराइज युअर सेल्फ विथ करंट टूल्स अँड टेक्निक्स युजफुल फॉर प्रपोज रिसर्च. तुम्हाला जो रिसर्च करायचा त्यासाठी लागणारे कुठले टूल्स आहेत, कुठले मशिनरी आहेत, किंवा कुठल्या मेथड्स आहेत, किंवा कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, याची माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण याविषयी ते आपल्याला नक्कीच विचारतील आणि जर आपण हे सांगू शकलो तर त्यांना नक्कीच कळेल की आपण पूर्ण तयारी केलेली आहे आणि याप्रमाणे आपण पुढे जाऊ शकतो. फेस द मेंबर्स ऑफ PhD इंटरव्ह्यू कमिटी कॉन्फिडेंटली. तुम्ही कॉन्फिडेंटली त्यांना फेस करू शकता. जर तुमची तयारी पूर्ण झाली असेल तुम्ही कॉन्फिडेंटली त्यांना फेस करू शकाल. आन्सर व्यवस्थित द्या, लॉजिकल आन्सर द्या, किंवा एक्सप्लेनेशन इतकं लॉजिकल द्या की आपल्या मुद्द्याला जास्त वेळ न लागता ते समजू शकतील आणि आपलं काम सोपं होऊ शकेल. सो डेफिनेटली you'll get success. So I wish all the best for your PhD admission. Thank you very much.